नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. धनंजय मुंडे यांना आरोपी करा, अशी पुन्हा एकदा जोरात मागणी झाली. स्वर्गीय संतोष देशमुख यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन. अजित पवार, देवेंद्र फडणवीस हे तर काहीच लक्ष देत नाही, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी प्रहार केला. आणि काही वेळानंतर दस्तूर खुद्द अजित पवार हे मस्साजोगमध्ये पोहोचले. कारण काही असो, ते ज्या तन्मयतेने बोललेले आहेत देशमुख कुटुंबाशी, तेव्हा त्यांना आठवण झाली का धनंजय मुंडे भर जाहीर सभेमध्ये काय बोललेले त्याची? आपला जो स्टार प्रचारक आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा कोर कमिटी मधला मुख्य नेता आहे, तो राजीनामा द्यायला तयार नव्हता. त्यावेळेला तोच काय ठरवलं नैतिकतेच्या मुद्द्यावरून मला विचारू नका, असं अजित पवार यांनी म्हटलं. आणि ज्या वेळेला संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यानंतर देशमुख कुटुंबांना भेटण्यासाठी पहिले जे नेते आले होते त्यांचं नाव शरद पवार. आणि शरद पवार हे तिथून निघून गेल्यानंतर काही तासानंतर अजित पवार आलेले होते. आणि अजित पवारांना ग्रामस्थांनी खडसावून सांगितलं होतं की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून हाकला. हा प्रसंग आज आठवतोय. आता बघा, धनंजय मुंडे हे काय काय दरम्यानच्या काळात बोललेले, सभांमध्ये काय बोललेले आहेत. आता ते स्वतःला आता परमेश्वरी अवतार मानायला लागलेले आहेत. आता अजून काय बाकी राहिलेलं आहे, या एकूणच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा घातपात करण्याचा प्रयत्न केला. जालना पोलीस ठाण्यामध्ये तशा तक्रारी नोंदवल्या गेल्या. आरोपी पकडण्यात आले, न्यायालयासमोर उभे करण्यात आलं. आता त्याचा चौकशी अहवाल येतोच आहे. आणि हे धनंजय देशमुख, संतोष देशमुखांचे भाऊ, यांनी अजित पवारांच्या कानावर टाकलं. ते वेगळ्या पद्धतीने टाकलं की मला असं मला व माझ्या कुटुंबाला कोट्यवधी रुपयांचं आमिष दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी ते नाव सुद्धा घेतलं, चव्हाण की काय. आणि मग मी त्याला सांगितलं की याच्यानंतर तू मला भेटू नको. म्हणजे 1 कोटी रुपये रोज कमवायचे, त्यातले 1 लाख रुपये कोणाला तरी मदत केली असा गाजावाजा करायचा आणि आपला गुंडगिरी नेतेगिरीचा धंदा चालू ठेवायचा. अशा पद्धतीने हे लोक वागत आलेले आहेत. याची आठवण अजित पवारांना धनंजय देशमुख यांनी आज करून दिलेली. अजित पवार बीडसह सगळीकडे मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रचारासाठी फिरत आहेत. धडाका लावलेला आहे त्यांनी प्रचाराचा. आणि मग मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांनी आज सकाळीच मस्साजोगला येऊन देशमुख कुटुंबाला जो धीर दिलेला आहे, ते शब्द अजित पवार यांच्या कानावर पडले. आणि त्यांना ताबडतोब वाटलं असं की आपला नियोजित काही कार्यक्रम नाहीये, आपल्या दौऱ्याच्या कार्यक्रमामध्ये काही लिहिलेलं नाहीये, आपल्याला आपण देशमुख कुटुंबाला आज भेटलं पाहिजे. आणि हे सांगितलं कुणी? हे स्वतः अजित पवारांनी सांगितलं की माझं काय असं दौऱ्यामध्ये कार्यक्रम नव्हता, पण मला अचानक वाटलं की इकडे यायचंय, तर मी आलेलो आहे. मग ही त्यांची जी कृती आहे, खूप अनेक अर्थाने बोलकी आहे. आता त्याच्यामध्ये काही अथवा तत्वा बोललं जाणार आहे की निवडणुका आहेत, त्यांना आठवण झालेली आहे वगैरे वगैरे, ते सगळं बोललं जाणार आहे. आणि आपण अशा अनेक आरोपांचे धनी आहोत, तर अजून एक आपल्यावर आरोप होणार, एवढंच होणार. हे अजित पवारांना चांगलं कळत. आता धनंजय मुंडे यांना जे रान मोकळं दिलेलं आहे, म्हणजे कोणत्या अर्थाने? की तुम्ही परळीचा निर्णय घ्या. परळी हे तुमचं राजकीय नाक आहे, ते वाचवा. नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये दीपक देशमुख शरदचंद्र पवार गटामध्ये गेलेले आहेत. त्याच्यानंतर आता तिथं अनेक आव्हानं, तुम्ही 2-2, 4-4 सगळं ते काय सगळं मॅनेज करा, काय करायचं ते करा.
आणि मग ही मोकळीक दिलेली आहे राजकीय राजकीय धनंजय मुंडेंना अजित पवारांनी. मग धनंजय मुंडे यांनी त्याचा काय फायदा घ्या. धनंजय मुंडे भर सभेमध्ये म्हणाले, तेरी याद आ रही है. एक माणूस, एक प्रामाणिक माणूस, त्याची उणीव आता भासतीये. न्यायालय काय ठरवायचं ते ठरवेल, पण त्याची उणीव भासतीये. धनंजय मुंडे यांना अचानक का आठवण आली वाल्मिक कराडची? जो मास्टर माइंड आहे, जो जेलमध्ये आहे. आता जेलमध्ये तो सडत नाही हा भाग वेगळा, कारण त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते सगळं. पण तो जेलमध्ये आहे आणि तारीख पे तारीख, तारीख पे तारीख चाललेला आहे. काल परवाच त्याच्यावर एक तारीख झाली, आता पुढची तारीख दिलेली 12 डिसेंबर तारीख दिलेली आहे. हे सगळं चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये मस्साजोगचे जे ग्रामस्थ आहेत, मराठवाड्यातले सगळे जे सामान्य जन आहेत आणि महाराष्ट्रातले सामान्य जन आहेत, त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की हे जे मकोका अंतर्गत जे काही संघटित गुन्हेगारी म्हणून ज्यांच्यावर आरोप ठेवले गेले, त्या मकोका न्यायालयाने अद्यापही आरोप निश्चिती केलेली नाही, चार्जशीट ठेवलेलं नाही. आणि अजून किती वेळ लागणार आहे? आणि तोच प्रश्न संतोष देशमुख यांची मुलगी वैष्णवी, तिने अजित पवारांना विचारला की अजून किती वेळ लागणार आहे? आता वर्ष झालेलं आहे, अजून किती वेळ लागणार आहे? मग अजित पवार यांनी तिला, बाळा ते असं तसं वगैरे, आता हे कायदा वगैरे आपण जी काही कारवाई करायची ती केलेली वगैरे त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. मग आज पुन्हा पुन्हा जे धनंजय मुंडे यांना सह आरोपी काला हे जे म्हटलं जात आहे, ते का म्हटलं जात आहे, याचं उत्तर अजित पवार देणार का? हा खरा प्रश्न आहे. आणि तो आता प्रश्न पुन्हा चर्चेला यासाठी आलेला आहे, तो धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यामुळे आलेला आहे. भर जाहीर सभेमध्ये तुम्ही सांगताय. का सांगताय तुम्ही? कारण तुम्ही हे सांगताय बारामतीमध्ये अजित पवार यांचा जेवढ्या मतांनी विजय झाला, त्याच्यापेक्षा अधिक मतांनी माझा विजय झालेला आहे. आणि हा विजय साजरा करण्यासाठी वाल्मिक कराड प्रेसमध्ये येऊन बोलला होता की बघा मी अखेर निवडून आणलं धनुभाऊला. मग आता जे मधल्या काळात ते पुलाखालून जे पाणी वाहून गेलेलं आहे, परळी नगराध्यक्षपदी आणि ती सगळी नगरपालिका निवडून आणणं, हे आपल्याला राजकीय दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. मग अशा वेळेला प्रचार कोण करणार? बूथ वाईज कोण राबणार आहे? कोण मॅनेज करणार आहे? पैसे वाटप, साडी वाटप, अमुक वाटप, तमुक वाटप कोण करणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे धाक कोण दाखवणार आहे? जसा विधानसभा निवडणुकीमध्ये दाखवला गेला त्या पद्धतीने कोण करणार आहे? आणि शेवटी देवेंद्र फडणवीस असो, अजित पवार असो, कुठलाही नेता असो आपला, तो इलेक्टिव्ह मेरिट पाहिलं जातं. तुमचे गुण अवगुण वगैरे काय, नंतर कोर्टात काय झालेलं वगैरे, काय आक्षेप केले, काय बातम्या आल्या, हे नंतरच बघून घेऊ. आधी युद्ध जिंका, काहीही करा. आणि मग ते काहीही करण्यासाठी वाल्मिक कराडचे जे समर्थक आहेत, जे विजयादशमीच्या मेळाव्यामध्ये ज्यांनी फोटो झळकावले वाल्मिक कराडचे, ते समर्थक असतील, परळी शहरातले असतील, आजूबाजूचे असतील, त्यांना जर कामाला लावायचं असेल परळी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने, तर तेरी याद आ रही असं असे शायराना अंदाजामध्ये आपलं मित्र प्रेम किती उफळून आलेलं आहे हे धनंजय मुंडे यांनी सांगितलं. आणि दुसरं काय, काल तर ते सभेमध्ये असं म्हणाले की मी फक्त विकास विकास करायचा आहे, परळीचा विकास करायचा आहे. आणि मग प्रत्येक व्यक्तीचा देखील विकास करायचा आहे. मग कुणा व्यक्तीला जर अडचण आली तर त्याला देवाच्या आधी आठवतो तो धनंजय मुंडे. अशा प्रकारे ते बोललेले आहेत. आणि मग आता ज्या वेळेला प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी सगळ्या लोकांशी बोलतात, चर्चा करतात, कार्यकर्त्यांशी करतात, मग आता धनंजय मुंडे यांना काही समर्थन देणारे कमी नाही आहेत. आणि ते असणारच, एवढ्या वर्षाचं राजकारण आहे, ते कर्तृत्व आहेच आहे, ते कुणी नाकारणार नाही. परंतु ज्या आपण गुन्हेगारीला थारा दिलेला आहे, ज्यांच्या हातात काम देण्याच्या ऐवजी त्यांच्या हातात कट्टे दिलेले आहेत,
त्यांनी सुपारी घेतली पाहिजे, अमुक केलं पाहिजे. मग तुम्ही कृष्णा आंधळे का फरार आहे? अनेक गोष्टींची चर्चा होतीये. आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही वाल्मिक कराची आठवण काढताय. बरं, ते पटत कुणाला नाहीये? पंकजा मुंडे यांना पटत नाहीये. त्याची देखील काळजी तमा बाळगायची नाहीये. जसं सुरुवातीला सांगितलं की विजयादशमीच्या मेळाव्यामध्ये ज्या वेळेला वाल्मिक कराड समर्थकांनी ते फोटो झळकावले, तर त्या चिडून बोलल्या, भर सभेमध्ये बोलल्या की तुम्हाला कुणी सुपारी दिली मला माहिती आहे, हे सभेत गोंधळ घालण्याची. इतक्या पंकजा मुंडे चिडल्या होत्या. आणि काल परवा देखील ज्या वेळेला ते म्हणाले की मला वाल्मिकची आठवण येते, अर्थात वाल्मिकचं नाव घेतलं नाही, त्याही वेळेला पंकजा मुंडे यांच्या चेहऱ्यावर जे भाव उमटले होते ते प्रसार माध्यमांनी टिपले, त्रासलेले दिसलेले आहेत ते. आणि हे यांना आवर कसा घालायचा? मग अजित पवार जिथं रोखू शकत नाही धनंजय मुंडेंना, तिथं पंकजा मुंडे काय रोखणार? मग कुठली राजकीय नीतिमत्ता शिल्लक राहिलेली आहे? म्हणजे गुन्हेगारीच्या आवरणामध्ये जे आपलं नेतृत्व, आपण जे सगळं झळकावू पाहतोय, आपण स्टार ठरू पाहतोय आणि पुन्हा पुन्हा ठरू पाहतोय. मला कसा त्रास झाला, मीडिया ट्रायल कशी झाली वगैरे हे जे सांगतात ते, अशा धनंजय मुंडेंना अजित पवार काय सांगणार आहेत हा प्रश्न आहे. आणि आपण ती चर्चा करतोय. अजित पवार काय करणार? अजित पवारांनी त्यांचं कर्तव्य केलं. त्यांनी ते आले प्रथम पुण्यस्मरणाच्या दिवशी, त्यांनी भेटले, चौकशी केली, सगळं झालं. परंतु मनोज जरांगे पाटील असतील, ते ज्या कारणाने तुटून पडत आहेत, तुम्हाला प्रश्न विचारत आहेत, त्याचं काय? आणि सुरेश धस आज प्रसार माध्यमांशी बोलले की कसे फोन जातात, काय होतंय वगैरे ते बोलले. मग सह आरोपी करा याच्यावर मात्र ते म्हणले आता ते मनोज दादा जे काय व्यासपीठावर बोललेले ते त्यांचं बोललेलं. पण या सुरेश धस यांनी जे काही सांगितलं होतं, सातपुडा बंगल्यावर काय झालेलं आहे, कशा बैठका झाल्या, खंडणीच्या कशा झाल्या, परळीच्या हवेलीमध्ये काय झालेलं आहे, पंडितांना मुंडेंनी बांधलेले त्या बंगल्यावर काय झालेलं आहे, सगळं सांगितलेलं आहे. कसे घोटाळे. हे सगळं राजकारण जे आहे, ह्या राजकारणाची सर्वसामान्यांना चीड जरी असली तरी सर्व सामान्य माणूस हतबल झालेला आहे. आणि इतक्या क्रूर पद्धतीने ज्या संतोष देशमुख यांची हत्या केली, ते आरोपी हे अजून कसे प्रतिष्ठित आहेत हे धनंजय मुंडे जर जगाला ओरडून सांगत असतील, आणि धनंजय मुंडे हे आपले स्टार प्रचारक, कोर कमिटी मधले नेते, त्यांना त्यांचं तोंड गप्प करायला अजित पवार यांची बोली का बंद पडते हाच खरा प्रश्न आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.